आज भारतीय जनता पार्टी महायुतीची बैठक झाली। शिवसेनेकडनं उदय सामंत, संजय राठोडजी, आशिष जयस्वालजी तीनही मंत्री त्या ठिकाणी होते। सोबतच अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील ज्या शिवसेनेच्या नेत्यांना समन्वयाची जबाबदारी दिली ते सर्व या बैठकीला होते। आणि या बैठकीमध्ये चारही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा निर्णय झाला आहे। जवळपास अंतिम होत आला आहे। उद्या संध्याकाळपर्यंत जागा वाटप पूर्ण होईल आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती या ठिकाणी होईल। सोबतच अकोल्यामध्ये राष्ट्रवादी सोबत येण्याचे संकेत आहे आणि अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान रवी राणाजी यांचा पक्ष आमच्या सोबत येण्याचा प्रयत्न आहे आणि चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊ शकतं अशी स्थिती आहे। तर मला असं वाटतं की चारही ठिकाणी महायुती जवळपास निर्णय होईल। नागपूरमध्ये मात्र भाजप सेना महायुतीचाच विचार झाला आहे। अजून राष्ट्रवादीची कुठली चर्चा सध्या सुरू झाली नाही। त्यामुळं महायुती महाराष्ट्रामध्ये जी होते आहे त्यामध्ये विदर्भातही या चारही महानगरपालिकेला महायुती होईल अशी स्थिती आहे। बावनकुळे साहेब, आज चंद्रपूर संदर्भातही बैठक झाली। गेल्या काही दिवसापासून जे वाद सुरू होते त्या अनुषंगाने वरिष्ठ नेत्यांनी तुमच्या नेतृत्वामध्ये एक बैठक पार पडली। काय ठरलं आहे त्यामध्ये? सुधीरभाऊ मुनगंटीवारच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आमचे हंसराज भैया अहिरजी सोबतच या निवडणुकीचे निरीक्षक म्हणून चैनूभाऊ संचेती असणार आहे। या निवडणुकीचे प्रभारी अशोकराव नेते आणि निवडणूक प्रमुख किशोर जोरगेवार असणार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी सुधीर मुनगंटीवारजी, हंसराजजी अहिरजी या दोघांच्याही त्या ठिकाणी नेतृत्वामध्ये आणि खास करून सुधीर भाऊला जबाबदारी दिली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व निवडणूक होणार आहे आणि चैनूभाऊ या ठिकाणी निवडणुकीचं कामकाज बघणार आहे। चंद्रपूरचे उमेदवार ठरवण्यासाठी काही सर्वे करून इलेक्टोरल मेरिटचा पण निर्णय झाला? हो, आम्ही सातही लोक, सुधीर भाऊ सहित आम्ही सर्व सातही, हंसराज भैया आणि सातही लोक या ठिकाणी बसलो होतो। आम्ही एक कॅन्डिडेटची त्या ठिकाणी निवड केलेली आहे आणि आता दोघांचे सहमत झालेलं आहे। चंद्रपूरमध्ये समन्वयाने जागा वाटप झालेले आहे। नक्कीच उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत यादी जाहीर होईल। ही सगळी जागा वाटप निर्णय होत असताना काही चढ उतार होते का? कुठे काही शाब्दिक चकमकी झाल्याची चर्चा आहे? नाही, काही शाब्दिक चकमकी झाल्या नाही, चर्चा झाल्या। चर्चेमध्ये मार्ग निघाले। जर चर्चेमध्ये शाब्दिक झालं असतं आणि काही अजून काही वेगळं झालं असतं तर एवढा वेळ बैठक थोडी चालली असती। 3 तास 3.5 तास चंद्रपूरची बैठक झाली। त्यामध्ये काही खमंग चर्चा झाल्या पण काही अशा वाकड्या तिकड्या चर्चा झाल्या नाही। मला असं वाटतं याच्यातून मार्ग निघाला। शाब्दिक चकमक याबद्दल आपल्या चेहऱ्याचे भाव आणि घेतलेला पॉज बरंच काही सांगून झालं? नाही, काही शाब्दिक नाही, खमंग चर्चा झाली ज्यामध्ये सर्वांनी एकमेकांनी आपलं मत मांडलं। तो अधिकार सर्वांचा आहे मत मांडण्याचा, त्यातून मात्र मार्ग निघाला आहे। हा सगळा वाद थांबवण्यात तुम्हाला यश मिळालं? नाही, काही यश असं नाही आहे। सुधीरभाऊ मुनगंटीवारच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक होणार। त्यांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं की बाबा मी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करील। आमचे तिथले हंसराज भैयांनी या ठिकाणी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निवडणूक हातात घेण्याचा प्रयत्न केला। माननीय अशोकराव नेते, चैनूभाऊ संचेती, आमचे किशोर जोरगेवार, तिथले राहुल पावडे, तिथले अध्यक्ष आमचे कासन गुट्टावार, हे सर्व होते आणि मला वाटतं की चंद्रपूरमध्ये आता चांगला विजय होईल। सर, यादी कधीपर्यंत? 27 तारखेला सकाळपर्यंत याद्या येते। सुधीर मुनगंटीवार यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न पक्षात केला जातो अशी चर्चा पंत देखील सुधीर भाऊच्या मागे केंद्रीय भाजपा, महाराष्ट्र भाजपा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, नितीन गडकरीजी, आम्ही सर्व लोक खंबीरपणे पाठीशी उभे आहेत आणि ते स्वतः नेते आहेत। त्यांनी स्वतःला कधी कमजोर समजण्याचं कारणच नाही, कारण सुधीर भाऊ महाराष्ट्रामध्ये एक वेगळं नेतृत्व आहे। कुठेही सुधीर भाऊ गेले तर त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व अजूनही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्ता मान्य करतो, स्वीकारतो नेतृत्व सुधीर भाऊचं। त्यामुळे सुधीर भाऊला हे काहीतरी कपोलकल्पित आहे। सुधीर भाऊच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही अनेक वर्ष काम केलं आहे
आणि सुधीरभाऊचे नेतृत्व हे आमच्या सर्वांकरताच एक उच्च आहे. त्यामुळे त्यांना कोण डावलणार आहे आणि त्यांना डावलण्याची आमची सर्वांची काही तेवढी अजूनही स्थिती नाही आहे. बावनकुळे सुधीरभाऊंचे नेते आहेत. चंद्रपूरची एक वेगळी ओळख आहे ती ताडोबा आणि तिथल्या वाघांमुळे. टेरिटोरियल मार्किंग करता त्यांची नेहमी वर्चस्वाची एक लढाई असते, पण आज एक वेगळा आवाज बाहेर येत होता म्हणून आम्ही हे सगळं- नाही, काही आवाज नाही, खमंग चर्चा झाली. त्या ठिकाणी सर्वांनी आपापलं मत मांडलं. मत मांडताना त्या ठिकाणी आपापलं मत मांडण्याचा प्रत्येकाचा आवाज असतो. त्या आवाजातून सर्वांनी आपलं मत मांडलंय, पण कुठेही वादविवाद नाही. शांतपणे निवडणुकीचे आमचं सर्व पार पडलं. कॅन्डिडेटही एकमताने येईल आणि एकमताने बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत. मला वाटतं की या निवडणुकीचे निकाल याच बैठकीतून झालेले आहेत. निकाल हे चांगल्या पद्धतीने येतील. तो ही आवाज म्हणजे खमंग- वाघाची ही- डरकाळी होती का? ही खमंग चर्चा जी आहे भाजपमध्ये लोकशाही जिवंत आहे याचा द्योतक म्हणायचं. एकदम भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे. सर्वांनी आपापले कॅन्डिडेट सुचवले, काही ठिकाणी एकमत झालं आणि 27 तारखेपर्यंत सर्व हे मान्य केलं सर्वांनी. जे पार्टी कॅन्डिडेट ठरवले ते आम्हाला मान्य आहे. बावनकुळे साहेब, एक प्रश्न आहे. लोकसभेत सुद्धा चंद्रपूरलाच कुठेतरी भाजप मागे पडलेल्या, आता झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा चंद्रपूरच मागे पडलेलं भाजप दिसत आहे. हे वारंवार मागे पडण्यामागचे कारण काय वाटतात? नाही, आता शेवटी प्रत्येक निवडणुकीचं गणित वेगळं आहे. नगरपालिकेमध्ये काही ठिकाणी आम्ही कमजोर पडलो, कमी पडलो, पण मला वाटतं आता महानगरपालिकेत मात्र चांगल्या पद्धतीने यश मिळेल. प्रत्येक निवडणुकीचं विश्लेषण वेगळं असतं, प्रत्येक निवडणुकीचे कॅन्डिडेट वेगळे असतात, प्रत्येक निवडणुकीचे अजेंडा वेगळा असतो. या निवडणुकीचा मात्र आता अजेंडा वेगळा आहे. चंद्रपूर शहरामध्ये भाजपा महापौर बसावा, तिथे भाजपाची सरकार यावी याकरता सर्वांनी प्रयत्न सुरू केलेले आहे आणि जनता सुद्धा आमच्यासोबत आहे. थँक्यू.